आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। दक्षिण मुंबईमधील पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकाचं नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। कारण चर्चगेट रेल्वे स्थानकाला डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचं नाव देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मांडण्यात आला। तसंच उठाव ज्याच्यासाठी केला तशी चूक होऊ नये यासाठी बैठकीत संकल्प ठराव मंजूर करण्यात आला। पक्षांतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईसाठी शिस्तभंग समितीची स्थापनाही करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या अध्यक्षपदी दादा भुसे यांची निवड करण्यात आलेली आहे। तर कोणते 5 महत्त्वाचे ठराव यावेळेला मंजूर करण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। पहिला ठराव, चर्चगेटला चिंतामणराव देशमुखांचं नाव। राज्यातील भूमिपुत्रांना 80% नोकरी देणार। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार। वीर सावरकरांना भारत रत्न देणार। यूपीएससी एमपीएससी उमेदवारांना भक्कम पाठिंबा। कार्यकारिणीतले हे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। शिस्तभंग समितीची स्थापनाही करण्यात आलेली आहे। तर कोण आहेत चिंतामणराव देशमुख यावर एक नजर टाकूयात। 1943 मध्ये आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर। 1946 मध्ये काउन्सिलमध्ये अर्थ खातं सांभाळलं। नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते। रायगडचे खासदार म्हणून निवडून आले। 1959 साली रेमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त। तर 1975 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान। काही काळ भारतीय योजना आयोगाचे सदस्य देखील ते होते। सुरुवातीलाच मी सांगितलं की शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। या सभेला शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, गजाननजी कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, गुलाबराव पाटील सगळे उपनेते आणि कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते। ठराव करत असताना भारतरत्न हा मरणोत्तर पुरस्कार विदा सावरकरांना द्यावा अशा पद्धतीचा ठराव गजानन कीर्तीकर साहेबांनी मांडला। शिवसेना पक्षाची वाटचाल संघटनात्मक ही भविष्यामध्ये योग्य तऱ्हेनं चालण्यासाठी शिस्तभंग समितीची एक स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचं अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय। त्याच्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि सदस्य म्हणून संजय मोरे अशी 3 जणांची ही समिती आहे। त्याच्यामध्ये पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षाच्या विरोधामध्ये काही लोकांनी जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीचं आखणी करण्यात आलेली आहे। राज्यातील तरुण हे स्पर्धा परीक्षांकडे वळावेत यासाठी ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत अशा पद्धतीचा देखील ठराव झाला। जे कार्यकारिणीमध्ये ठराव झाले मुख्य नेत्यांच्या अध्यक्षतेखाली ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त कुठचाही ठराव झाला नाही। एक ठराव जो झाला तो निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात निवडणूक आयोगानं जे काही नियम आणि अटी आम्हाला घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन राष्ट्रीय कार्यकारिणीने केलं पाहिजे अशा पद्धतीचा मात्र ठराव झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून 2 नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी चांगलीच बॅनरबाजी केलेली होती आणि त्या बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला होता। आता अजित पवारांच्या बॅनरवर तो उल्लेख झळकल्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे।
मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी चढाओढ, अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदासाठी जणू चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या समर्थकांनी मुंबईतील पक्ष कार्यालयासमोर मोठे होर्डिंग लावलेले असून त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मात्र अजित पवारांचे हे होर्डिंग लक्षवेधी ठरलेले असून त्यावरून आता नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर लावलेले होते. त्यावर जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता मुंबईत अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दोन बड्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष तर सुरू झाला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये होड लागली आहे. मुख्यमंत्री कोण होणार, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचा करत आहे. यामध्ये दोन गोष्टी पाहायला मिळत आहेत. एकीकडे जयंत पाटीलही भावी मुख्यमंत्री असणार तर दुसरीकडे अजित पवारही भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख केला आहे आणि ते दोन पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यालयासमोर लागले आहे. आणि तिसरा जो पोस्टर आहे तो दुसरीकडे जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं दाखवला आहे की भावी मुख्यमंत्री जयंत पाटील यांचा असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असल्याचं पाहायला मिळतंय. एक जयंत पाटलांना मानणारा गट तर दुसरा अजित पवारांना मानणारा गट. त्यामुळेच आपापल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत त्यांच्या समर्थकांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदावर भाष्य केलेलं होतं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत आमदारांची संख्या अधिक असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या बॅनरवरून चर्चेला उधाण आलंय. मात्र अजित पवारांनी त्याचं खंडन केलंय. अशा लोक लावलेल्या असतील तर तुम्ही त्या मनावर घेऊ नका, त्याला फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुझंही होल्डिंग लावलं भावी मुख्यमंत्री म्हणून, परंतु जोपर्यंत तुला 145 आमदाराचा पाठिंबा मिळत नाही त्या होल्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. ते फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान. अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी जयंत पाटलांकडे प्रदेशाध्यक्ष पद तर अजित पवारांकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत सुप्त संघर्ष असल्याची अनेक वेळा चर्चा रंगली आहे. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यातील सत्ता संघर्षाच्या राजकारणामध्ये ठाकरेंना एका मागोमाग एक धक्के बसत असतानाच आदित्य ठाकरेंना आणखी एक धक्का बसलाय. आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेनं ब्रेक लावलाय. पवई तलाव परिसरामधील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सायकल ट्रॅक प्रकल्प पालिकेनं रद्द केलेला आहे. आणि यापूर्वी वांद्रे इथला सायकल ट्रॅक प्रकल्पही रद्द करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर आता पवईतील सायकल ट्रॅकचा प्रकल्प रद्द होणं हा आदित्य ठाकरेंसाठी दुसरा धक्का बसलाय. काही लहान मुलांना मुंबई आपली बापाचीच वाटते. पाहिजे तिथे सायकलिंग ट्रॅक बनवायचा, पाहिजे तिथे व्ह्यूइंग गॅलरी बनवायची आणि मुंबईच्या पर्यावरणाचं नुकसान करायचं. आणि ते पण कधी, जेव्हा स्वतः पर्यावरण मंत्री असताना. विकासाला कोणालाच विरोध नाही, विकास झालाच पाहिजे, पण ते करत असताना पर्यावरणाचं नुकसान अगर तुम्ही करत असाल तर पर्यावरणाच्या नावाचे दाखले आणि भाषणं आणि मोठे मोठे आदर्श आम्हाला तरी ऐकू नका. महाराष्ट्रामधले मच्छी बांधव दररोज उत्तुंग लाटांशी सामना करून आपला जीव धोक्यात घालून मच्छीमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगांबरोबरच मत्स्य व्यवसायाला देखील चालना देणारे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक इथे आयोजित कार्यक्रमात सांगितलं.
दर्याचा राजा अशी ओळख असणाऱ्या कोळी बांधवांचा विकास, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा यासह त्यांची सुरक्षा याला सुद्धा आगामी काळामध्ये प्राधान्य देण्यात येईल. डिझेल परतावा, कोल्ड स्टोरेजची सुविधा यासारखे प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोळी बांधवांच्या मागे राज्य सरकार आहे. आपण सर्वजण एकमेकाला सहकार्य करून पुढे जाणार आहोत. केंद्र सरकारने पण मत्स्यपालनासाठी खूप आर्थिक तरतूद बजेटमध्ये केले. मत्स्यपालन के लिए केंद्र सरकार ने भी बढ़ावा दिया है. पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक अशा वाळवण आहे, मासळी बाजार, जाळी बांधणी, होड्यांची दुरुस्ती अशा सगळ्या गोष्टींना देखील तातडीने सुधीर भाऊ जेवढं काय आपल्याला सवलत देता येईल ती दिली पाहिजे. आपण शेवटी यंदा हा जो उद्योग आहे, हा व्यवसाय हा वाढवला पाहिजे, मोठा केला पाहिजे. आणि म्हणून हा मूळ व्यवसाय मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई कोळी बांधव हा आपला भूमिपुत्र आहे. खऱ्या अर्थाने आपल्या या व्यवसायाला चालना कशी देता येईल ते आपण देऊ. आणि त्याचबरोबर एनडीआरएफचे जे निकष आहेत ते आपल्याला बदलायला पाहिजे. मंत्री महोदय जी, एनडीआरएफ के जो नॉर्म्स है बहुत पुराने हैं. त्याच्यामध्ये जाळी नष्ट झाल्यास फक्त 2,700 रुपये मिळतात. बोट नष्ट झाली तर किती 9,800 रुपये. त्याच्यात वाढ झाली पाहिजे ना. लाच आणि लाचखोरी प्रशासनाला नवी नाही. साधारणतः लाच पैशांच्या रूपातच मागितली जाते. पण आता ही बातमी पाहणं. पालघरमध्ये पैसे नव्हे तर NOC साठी दारूचा खंबा लाच म्हणून मागण्यात आला. पालघर जिल्ह्यामधील वाड्यातील 2 वनपालांनी लाच म्हणून दारूचा खंबाच मागितला. मग काय, तुम मुझे खंबा दो मैं तुम्हें NOC दूंगा असं म्हणत या वनपालांनी लाच मागितली खरी, पण त्यांचा हा खंब्याचा आनंद फार काळ टिकला नाही. पालघरच्या लाचलुचपत विभागानं धडक कारवाई करत या पेताड वनपालांना रंगेहात अटक केली. चक्क 760 रुपयांच्या दारूच्या खंब्यापायी 2 वनपालांनी आपली लाख मोलाची नोकरी गमावली. एका ठेकेदाराला ना हरकत दाखला देण्यासाठी 10,000 रुपये आणि एक खंबा लाच म्हणून मागितली आणि खंब्याऐवजी हाती पडल्या त्या फक्त 2 बेड्या. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती लोकशाही व्यवस्थेचं महत्त्व आगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगणाऱ्या एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला होता. कार्तिक वजीर उर्फ भुरिया असं या मुलाचं नाव होतं. राज्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी मंगळवारी कार्तिक वजीर उर्फ भुऱ्याच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यामुळे आता लवकरच भुऱ्याच्या डोळ्यांवर उपचार होणार असून त्याला निर्दोष दृष्टी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झालाय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महामुंबईच्या माध्यमातून आपण आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या. त्या पुढची महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण पाहणार आहोत APMC संदर्भातली. APMC या ठिकाणी रोजचे जे ते व्यवहार आपल्याला होताना पाहायला मिळत असतात. त्याच दृष्टीनं नवी मुंबई APMC पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधामध्ये मोठी कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी सापळा रचत ही मोठी कारवाई केली. यावेळी आरोपींच्या वाहनांची चौकशीही करण्यात आली. या चौकशीत त्यांच्याकडे 250 ग्रॅमचं ड्रग्ज आढळून आलंय. याची किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी आहे. सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये प्रश्न सुरू आहे तो विविध स्पर्धा परीक्षांसंदर्भातला. त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी देखील MPSCचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याबरोबर भेट घेण्यासाठी थेटपणे ते पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. थेट पाहूया.
taking into consideration his age or the way he has fighting health problems. Here you can see Sharad Pawar standing strong, where while he was offered a chair, he just denied and एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आपण यावेळेला पाहतोय आणि आंदोलनाच्या स्थळी खुद्द शरद पवार यांनी लावलेली हजेरी देखील आपण पाहतोय. एका बाजूला कार्यकारिणीच्या झालेल्या आज बैठकीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या आणि त्यासाठी तयारी करणाऱ्यांच्या आपण पाठीशी असल्याचं जरी सरकारनं सांगितलेलं असलं तरी देखील आज मात्र महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी देखील त्या ठिकाणी भेट लावली आहे, दिलेली आहे. पाहूया. आंदोलनकर्त्यांशी यावेळेला शरद पवार थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी नेमकं काय हितगुज करतात, पवारांकडून कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यावरती आपलं लक्ष आहेच. आपले प्रतिनिधी यावेळेला घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत. थेट प्रक्षेपण आपण पुण्याहून यावेळी पाहतोय. ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. आंध्र प्रदेश सरकारकडून मुंबई उद्योगांची मीट मुंबईमध्ये पार पडली आणि यामध्ये अनेक उद्योजक सहभागी झालेले होते. आंध्र प्रदेश सरकारचे उद्योग मंत्री आणि अर्थमंत्री सहभागी झालेले होते. आंध्र प्रदेश राज्य उद्योग क्षेत्रासाठी अनुकूल आहे, तसंच राज्यामध्ये गुंतवणूक करा असं आवाहन आंध्र प्रदेश सरकारकडून यावेळी करण्यात आलं.